मित्रांनो, यंदा 2026 मध्ये मार्च ते मे या कालावधीत उन्हाळा कसा असेल? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात उन्हाचा चटका जास्त असेल? कोणत्या भागात उष्णतेच्या लाटांचा धोका आहे? याचं उत्तर आपण भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजाच्या आधारे देणार आहोत. पण सुरुवातीलाच एक स्पष्ट करतो, महाराष्ट्रात यंदाही बहुतांश भागात तापमान सरासरीच्या पुढंच राहणार आहे. काही भागात उष्णतेच्या लाटाही येणार आहेत. त्यामुळं 2026चा उन्हाळा भाजून काढणार हे नक्की, पण हे वर्ष सर्वाधिक उष्ण असेल का, याचंही उत्तर आपण देऊ. याच कालावधीत पाऊस आणि गारपिटीचीही शक्यता असते. त्यानुसार पावसाची शक्यता कुठं असेल हे सुद्धा आपण पाहणारच आहोत. एकूणच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व विभागातला मार्च ते मे या कालावधीतल्या हवामानाचा आढावा आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. हवामानाचा आढावा घेताना आपण नेहमीप्रमाणे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेले तापमान आणि पावसाच्या अंदाजाचे नकाशेही पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, आपला देश पृथ्वीच्या उत्तर खंडात आहे हे तुम्हाला माहीतच आहे. पृथ्वीच्या परिभ्रमणात सूर्याची किरणं आपल्या देशावर तिरपी पडली की थंडीचा हंगाम असतो आणि हीच किरणं सरळ पडू लागली की उन्हाळा सुरू झाला असं आपण म्हणतो. त्यामुळं साहजिकच तापमान वाढतं. पण या नैसर्गिक प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपांचे परिणाम वाढत असल्याने गेल्या काही वर्षात तापमान वाढीचं संकट गडद होत चाललंय. गेल्या 3 वर्षात म्हणजे 2023 ते 25 या वर्षात आजवरचं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. 2024 हे वर्ष तर इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय. मग यंदा 2026 मध्ये देशात आणि आपल्या महाराष्ट्रात काय होईल? तापमान कुठं जास्त असेल? उष्णतेच्या लाटा कुठं येतील? हेच आपण सुरुवातीला पाहू. त्यासाठी मार्च ते मे या कालावधीतल्या दिवसाच्या कमाल तापमानाचा हा देशाचा नकाशा पहा. त्यात लालसर ते पिवळ्या रंगाच्या भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. हिरव्या रंगात सरासरी इतकं तापमान तर निळ्या रंगाच्या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी तापमानाची शक्यता आहे. त्यानुसार आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा लालसर आणि पिवळा रंग दिसतोय. पण काही भागात सरासरीपेक्षा कमी तापमानाचा निळसर रंगही दिसून येतोय. त्यानुसार कोकण विभागामध्ये मुंबई आणि ठाणे परिसरासह सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात दक्षिण नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात तापमान सरासरी पुढे राहील, पण इतर जिल्ह्यात तापमान सरासरीत असेल. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यात तापमान सरासरी पुढे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात तापमान सरासरी पुढे राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातला काही भाग सोडला तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढेच राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तापमानाच्या वाढीसह उष्णतेच्या लाटांचा धोका कोणत्या जिल्ह्यात असेल आणि अवकाळी पावसाची शक्यता कुठं असेल याची माहिती आता आपण घेऊ. सुरुवातीला उष्णतेच्या लाटांचा धोका जाणून घेण्यासाठी हा देशाचा नकाशा पहा. त्यात लाल रंग गडद होत गेलेल्या भागामध्ये उष्णतेच्या लाटांचे दिवस जास्त असल्याचं दिसून येतंय. आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर दक्षिणेकडची बाजू, पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात लालसर रंग दिसून येतोय. त्यानुसार मार्च ते मे या कालावधीत नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, ठाणे, पालघर, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो, तापमान वाढीच्या या सगळ्या अंदाजामध्ये एक समाधानाची बाब म्हणजे मार्चमध्ये तापमानाची वाढ आणि उष्णतेच्या लाटांचं प्रमाण सर्वच महाराष्ट्रात कमी राहणार आहे. पण एप्रिल आणि मे या महिन्यात तापमानातली वाढ सर्वाधिक दिसून येईल.
होईल. अशा स्थितीत यंदाचं वर्ष 2024 पेक्षाही उष्ण ठरण्याची चिन्ह सध्या तरी नाहीत, पण सर्वात उष्ण वर्षाच्या यादीमध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर 2026 या वर्षाचा समावेश होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यामध्ये सरासरी तापमान उन्हाळ्याच्या इतर महिन्यांच्या तुलनेत कमी राहणार असल्यानं या महिन्यात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता कितपत आहे, पाऊस कुठं आणि किती होऊ शकतो हे आता आपण पाहू. त्यासाठी मार्च महिन्यातल्या पावसाचा अंदाज देणारा हा नकाशा पहा. त्यात निळसर रंगात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. हिरव्या रंगात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या रंगात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार कोकण विभागामध्ये जवळपास सर्वच भागात मार्च महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे आणि जळगाव भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागात तसेच सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. विदर्भाकडे पाहिल्यास मार्च महिन्यात पूर्व विदर्भात सरासरी इतका पाऊस तर पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असलेल्या भागातच काही ठिकाणी गारपिटीचाही धोका असू शकतो. त्याचा अंदाज त्या वेळेला जाहीर होईलच, पण हा धोका यंदा कमी राहो आणि सर्वांसाठी उन्हाळाही सुसह्य हो हीच प्रार्थना. नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.